नमस्कार मित्रांनो, कापा म्हणजे काय या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. NQS मध्ये कापाला फार महत्त्व आहे. PSS फॉर्म भरताना पेशंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे फॉर्म भरल्यानंतर ज्या दोन विषयाचे गुणांकन सर्वात कमी येते अशा दोन विषयावर कापा तयार केला जातो. तर कापा म्हणजे काय सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर भविष्यात कापाविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका राहणार नाहीत आणि सर्व शंका या ठिकाणी क्लिअर होतील. CA म्हणजे करेक्टिव्ह ॲक्शन सुधारात्मक कृती, PA म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्रतिबंधात्मक कृती. करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय? जेव्हा समस्या आधीच घडलेली असते तेव्हा तिच्या मूळ कारणावर रूट कॉजवर उपाय करून ती पुन्हा होऊच नये यासाठी केलेली कृती म्हणजे करेक्टिव्ह ॲक्शन होय. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे काय? जेव्हा समस्या अजून घडलेली नसते पण होण्याची शक्यता असते तेव्हा त्या संभाव्य कारणावर आधीच उपाय करून समस्या होऊ न देणे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होय. म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी एखाद्या विषयावर, एखाद्या सब्जेक्टवर, एखाद्या घटनेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो म्हणजे त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असे म्हणतो. करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये बघूया. झालेल्या समस्याचे मूळ कारण शोधून कायमचा उपाय करणे म्हणजे करेक्टिव्ह ॲक्शन आहे. करेक्टिव्ह ॲक्शनसाठी आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो. रुग्णालयातील शौचालय अस्वच्छ आढळले, हे आपल्याला या ठिकाणी करेक्टिव्ह ॲक्शनचे एक उदाहरण आहे. आता यामध्ये आपण CA काय करू शकतो किंवा करेक्टिव्ह ॲक्शन काय घेऊ शकतो, तर शौचालय तात्काळ स्वच्छ करण्यात आले, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या, नियमित स्वच्छतेसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आणि एका कर्मचाऱ्याकडे नियमित स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे काय? समस्या होण्याआधीच खबरदारी घेऊन ती टाळणे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होय. यामध्ये आपल्याला काय उदाहरण बघता येईल की रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बिघडू शकते, हे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झालं. आता हे होऊच नये याच्यासाठी आपण काय केलं, तर पाणी फिल्टरची नियमित तपासणी करणे, वेळेवर सर्व्हिसिंग करणे, पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता करत राहणे आणि यानंतर या सगळ्या विषयावर एका कर्मचाऱ्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तर काय होईल की पुढे ही समस्या होणारच नाही. याला आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असे म्हणतो. आता या तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊया की करेक्टिव्ह ॲक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे काय. आता बघा, करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये काय उपाय केले जातात की मूळ कारणावर रूट कॉजवरच उपाय केला जातो जेणेकरून तो प्रॉब्लेम परत होऊ नये. समस्या पुन्हा होऊच न देणे हा देखील पर्याय आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये केल्या जाते. झालेली समस्या पुन्हा होऊ नये यासाठी देखील उपाय केले जातात, याला आपण करेक्टिव्ह ॲक्शन म्हणतो. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्रतिबंधात्मक कृतीमध्ये काय करायला पाहिजे की संभाव्य कारण म्हणजे पुढे एखादा धोका होऊ शकतो, एखादी घटना घडू शकते, संभाव्य कारणावरच उपाय केले जातात. समस्या होऊ नये देणे याच्यासाठी काळजी घेतल्या जाते, उपाय केले जातात. समस्या होण्याची शक्यता असताना ती होऊच नये यासाठी उपाय केले जातात, त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असे म्हणतो. आता थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे काय. तरी थोडक्यात आपण या टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया की करेक्टिव्ह ॲक्शन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मध्ये काय फरक आहे. आता करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये बघा, एखादी समस्या झाली तर समस्या झाल्यानंतर त्याच्यावर उपाय केला जातो. तर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मध्ये समस्या होण्यापूर्वीच त्याच्यावर ॲक्शन घेतल्या जाते. करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये काय केले जाते, कारण शोधून पुन्हा होऊ नये यासाठी उपाय केले जातात. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मध्ये संभाव्य धोका ओळखून तो टाळण्यासाठी उपाय केले जातात. करेक्टिव्ह ॲक्शन हे रिॲक्टिव्ह असते, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन हे प्रोॲक्टिव्ह असते. करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये कारणावर उपाय करून समस्या पुन्हा होऊ न देणे यासाठी उपाययोजना केल्या जातात. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मध्ये संभाव्य कारणावर उपाय होऊच नये यासाठी कार्यवाही केल्या जाते, उपाय केले जातात. आता आपण बघूया की उपकेंद्र लेवलला आपण कापा करण्यासाठी किंवा PSS फॉर्म भरल्यानंतर पेशंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे मध्ये 1 नंबरचा पॉइंट आहे दिशा व स्थान माहिती फलकांची उपलब्धता. आता याच्यामध्ये समस्या काय आहे, रुग्णाला समस्या काय आहे, रुग्ण व नातेवाईकांना नोंदणी कक्ष, प्रयोगशाळा, औषध वितरण कक्ष इत्यादी विभाग शोधण्यास अडचण होत आहे. काही ठिकाणी माहिती फलक उपलब्ध नाहीत किंवा स्पष्ट दिसत नाहीत. मूळ कारण रूट कॉज काय याचा, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक नसणे, जुने किंवा अस्पष्ट फलक असणे, फलकांची नियमित निरीक्षण न होणे किंवा फलकच लावलेले नसणे, हा रूट कॉज झाला.
आता याच्यावर कापा तयार करायचा असेल तर करेक्टिव्ह ऍक्शन काय होऊ शकते बघा. सर्व विभागाकडे जाणारे दिशादर्शक फलक त्वरित बसवण्यात आले. खराब, अस्पष्ट किंवा तुटलेले फलक बदलण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारावर रुग्णालयाचा मार्गदर्शक नकाशा लावण्यात आला. महत्वाच्या ठिकाणी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले. करेक्टिव्ह ऍक्शन कधी होते? एखादी समस्या झाल्यानंतर त्याच्यावर आपण उपाय शोधतो. तर अशा पद्धतीचे उपाय शोधल्यानंतर परत ती समस्या उद्भवणार नाही. आता प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये एखादी समस्या होऊच नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येईल का, तर ते आपण या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये बघूया. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये काय केले जाईल? सर्व माहिती फलकांची मासिक तपासणी करण्यासाठी चेकलिस्ट तयार करण्यात आली. नवीन विभाग सुरू झाले त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात अनिवार्य करण्यात आले. फलकांची देखरेख व निरीक्षण करण्याकरिता एका कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. म्हणजे याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या जातात की प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात जेणेकरून तो प्रॉब्लेमच होऊ नये. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आलेला आहे की करेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे काय आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणजे काय. तर याच्यातला फरक तुम्हाला कळाला. आता कुठलाही सब्जेक्ट जरी तुम्हाला दिला तर तुम्ही सहज या ठिकाणी कापा तयार करू शकता आणि कापा आता तुम्हाला सहजरित्या तयार होऊ शकतो. शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की करेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे एखादी समस्या किंवा दोष झाल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी आणि पुन्हा होऊ नये यासाठी घेतलेली कृती म्हणजे करेक्टिव्ह ऍक्शन आहे. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणजे काय? समस्या होण्यापूर्वीच ती टाळण्यासाठी केलेली कृती म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन होय. तर अशा पद्धतीने आपण NQS मध्ये आपल्याला PSS फॉर्म मध्ये जे 10 पॉइंट आहेत 10 पॉइंटवर आपण आता कधीही कापा तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये CAPA, करेक्टिव्ह ऍक्शन, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, कापा हा तिन्ही विषय एकच आहेत. तर याची सविस्तर माहिती घेतली. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून